नमस्कार. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता जवळच TETची परीक्षा आलेली आहे. त्याचबरोबर असं म्हणत आहेत की नगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा भरती असतील, MPSCची परीक्षा असेल, त्यासाठी लागणारे काही पुस्तकं आहेत. पण आज आपण TET म्हणजे सर्व परीक्षेमध्ये कॉमन विषय असतो मराठी, गणित आणि इंग्रजी सरळ सेवेमध्ये. पोलीस भरतीच्या पण परीक्षा चालूच आहेत. तर आज आपण काही बुक लिस्ट बघणार आहोत. TETसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे हे बुक लिस्ट आहेत. मी TETसाठी कोणकोणते बुक लिस्ट म्हणजे कोणकोणते पुस्तकं लागतात ते बुक लिस्ट घेऊन आलेले आहे. काही जण फर्स्ट टाईम TET देत आहेत, तर काही जण ह्याच्या आधी खूप वेळा त्यांनी TET म्हणजे 2-3 वेळा दिलेली आहे, पण त्यांचं होत नाही. म्हणजे कुठलीही परीक्षा देण्यासाठी करेक्ट बुक लिस्ट किंवा प्रॉपर गायडन्स हवा असतो. जर तुम्हाला कळाला ना नक्की आणि टाईम टेबल पण करायचं. त्याच्यानंतर ते परफेक्ट झालं की तुमचं नक्की परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. आता खरं तर आज आहे 1 एप्रिल आणि 21 जूनला पेपर आहे. 81 दिवस आहेत. खरं तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण पोर्शन कंप्लीट करून वरचे जे 21 म्हणजेच 20 दिवस असते ते 20 दिवसामध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन बँक जेवढ्या जास्त सॉल्व करता येईल तेवढ्या तुम्ही सॉल्व करायचं. कोणते बुक्स आहेत जे मी प्रेफर केलेले आहेत आणि हे नक्की TET सहज तुम्ही पास होऊ शकता, ते कोणते आहेत ते आपण बघूया. पहिलं पुस्तक आहे मैत्री गणिताशी तानाजी जाधवांचं. आता हे पुस्तक ज्यांचा गणिताशी काही संबंध नाही, ज्यांना किंवा आहे ज्यांना थोडंफार गणित येतं पण बेसिक गोष्टी येत नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक अगदी चांगलं आहे. काही म्हणजे बेसिक असतात उदाहरणं, सूत्रे, बेसिक एकदम बेसिक गोष्टी आहेत. ह्या पुस्तक वापरल्यानंतर तुमचं नक्कीच होऊन जाईल. ह्याचा फक्त TETसाठी नाही तर बाकीच्या स्पर्धा परीक्षेसाठी ह्याचा खूप उपयोग होईल. हे मिळतं आहे का नाही मला माहिती नाही आता, कारण हे खूप जुनं पुस्तक आहे. मग खूप वर्षांपूर्वी घेतलं होतं मी लहान असताना. बघा जर तुम्हाला कुठे जवळच्या स्टोअरमध्ये मिळालं किंवा ऑनलाईन तर नाही आहे, पण जवळच्या स्टोअरमध्ये मिळालं तर बघा. ज्यांचं गणित फार कच्चं आहे, त्यांना काहीच कळत नाही, ह्यांच्यासाठी हे एकदम बेसिकपासून हे पुस्तक आहे. गणितासाठी आणखीन एक पुस्तक आहे माझ्याकडे, ते मी वापरते, ते म्हणजे क्लुप्त्या आणि सूत्रे. हे पुस्तक सहज अवेलेबल होईल. हे जे 2 बुक्स आहेत हे गणितासाठी अगदी उपयोगाचे आहेत. हे जर झालं ना, ह्याची एवढी जास्त गरज नाही. फक्त तुम्ही क्वेश्चन बँक पण सॉल्व केली ना, हे बुकचं म्हणजे अभ्यास केल्यानंतर या पुस्तकाचा तरी होतं. पण हे पुस्तक मिळत नाही शक्यतो आता, पण मी हे तुम्हाला प्रेफर करेन. DEDचे किंवा TET असेल, टेटलासुद्धा ह्याचा खूप उपयोग आहे. त्याचबरोबर कुठल्याही सरळ सेवा परीक्षा असतील, MPSCसाठी ह्याचा उपयोग होईल. हे नक्की पुस्तक तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जातं आणि जवळच्या स्टोअरमध्ये पण मिळून जातं. आता मराठी व्याकरणसाठी सगळ्यात जास्त वापरतात ते पुस्तक म्हणजे मोरा वाळंब्यांचं. हे सगळ्यांना माहिती आहे, अगदी बेसिकपासून आहे. हे पण पुस्तक तुम्हाला सहज जवळच्या स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन मिळून जाईल. मी एक साहित्य संमेलनामधून घेतलं होतं, नक्कीच तुम्हाला हे मिळून जाईल. हे खूप चांगलं आहे. हे आता माझ्याकडे 54वी आवृत्ती आहे. कुणाकडे जुनं असेल तर खूप चांगलं आहे, हे नक्की घ्या. आता जेवढा TETला उपयोग होतो तेवढाच बाकीच्या स्पर्धा परीक्षेला पण होतो. आता हा काही प्रश्नसंच आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर आहेत मागच्या वर्षाचे, म्हणजे PYQ आहेत, सॉल्व केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे तुम्ही बघू शकता इथे सॉल्व करून येतात. हा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याचं उदाहरण स्पष्टीकरण आहे जे पूर्ण दिलेलं आहे आणि माहिती दिलेली आहे. जर तुम्ही हे एकदम शॉर्ट, काही जण आता शिक्षक आहेत जे जॉब करतात, त्यांना होत नाही प्रत्येक जॉब करणं, घर सांभाळणं लेडीजला, त्यांना ना हे पुस्तक नक्की रेकग्नाईज करेन मी. कारण ह्याच्यामध्ये जेवढा क्वेश्चन बँक आहे म्हणजे क्वेश्चन पेपर आहे सॉल्व करण्यासाठी, तेवढं त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाखाली त्याचं स्पष्टीकरण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिकबद्दल तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती होईल. किंवा हे जर एक बुक केलं ना तुम्ही कंटिन्यू एकदम 2 पार्ट जरी ह्याच्या, तरी तुम्ही TET सहज पास होऊन जाऊ शकता. दुसरं आणखीन एक आहे, हे आहे इग्नाईटचं आहे. हे पण सहज मिळून जाईल आणि हे B पब्लिकेशनचं आहे. हे पण तुम्हाला सहज मिळून जातं. हे इग्नाईटचं पुस्तक आहे. इग्नाईटचं ॲप पण आहे, त्याच्यावर पण होतं, पण हे मी क्वेश्चन बँक घेऊन आलेले आहे. खूप छान आहे. हे पण PYQ असतात. त्याचबरोबर म्हणजे मागच्या वर्षीचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि सरावासाठी पण 10-15 क्वेश्चन पेपर याच्यामध्ये आहेत. हे पण खूप चांगलं आहे. मी दुसरं आणखीन एक मी हे सांगेन की तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व करताल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. त्याचबरोबर दुसरं एक आहे TETचं सराव प्रश्नपत्रिकेचा संच आहे, के सागर पब्लिकेशनचं आहे. हे पण छान आहे. ह्याच्यामध्ये PYQ पण आहेत. त्याचबरोबर प्रत्येक क्वेश्चन एक्स्ट्रा 7 क्वेश्चन पेपर आहेत जे
तुम्हाला सॉल्व करण्यासाठी याच्यामध्ये मिळून जाईल. आता आजकाल ना म्हणजे IBPS किंवा TCS कोण घेत असेल तर त्यामध्ये क्वेश्चन पेपर जर घेत असतील तर त्यामध्ये ते म्हणजे वोकॅबलरीला जास्त प्रेफरन्स दिलं जातं. त्याच्यामुळे मोरा वाळंबींचा हे शब्दरत्न याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, अलंकारिक शब्द, वेगवेगळे शब्द ह्याच्यामध्ये आहे. विरोधार्थी शब्द आहेत, वाक्प्रचार आहेत, हे सगळं ह्याच्यामध्ये आहे आणि खूप आहेत. हे जर तुम्ही वाचलं दिवसातून म्हणजे एक जरी टॉपिक फक्त वाचला ना, बसल्या असल्या किंवा झोप येत नसेल, झोपताना तुम्ही वाचलं ना, हे होऊन जातं. हे पुस्तक नक्की घ्या, हे खूप चांगलं आहे. त्यानंतर इंग्लिशचं पुस्तक आहे. इंग्लिश खूप जणांना अवघड जातं, त्यांच्यासाठी मी हे सांगेन की कारण ह्याच्यामध्ये खूप बेसिकपासून ग्रामर आहे, त्याचबरोबर काही वोकॅबलरी पण ह्याच्यामध्ये आहे. खूप चांगलं आहे, हे तुम्ही नक्की वापरा. त्यानंतर येतं बालमानसशास्त्र. खूप जणांना बालमानसशास्त्र अवघड जातं, मला तर खूप जातो. त्यांच्यासाठी मी हे इग्नाईटचं सांगेल, कारण इग्नाईटचं मी ह्याच्या आधी पण एक पुस्तक बालमानसशास्त्राचं वापरलं होतं. ते काय एवढं काही त्याच्यावर झालं नाही, पण इग्नाईटचं मी वापरलं होतं, तर हे नक्कीच चांगलं आहे. मी हे तुम्हाला हे पुस्तक वापरायला प्रेफर करेन. आणि राहिला प्रश्न आता परिसर अभ्यास येते किंवा असेल तर GK तर रोजच्या न्यूजपेपर वाचा किंवा वेगवेगळ्या घडामोडीवर तुम्ही लक्ष ठेवा, ते होऊन जाईल. आणि त्यासाठी DEDचे पण काही पुस्तक असतात, ते पण तुम्ही अभ्यास करा. नक्की तुमची TET होऊन जाईल. आज 1 एप्रिल आहे. 2 महिन्यामध्ये आपला TET पास व्हायचं आहे. हार मानू नका की मागं आपण पास झाले नाही. काही जणांची थोडक्यात जाते, तसंच होत असतं. पण अभ्यास करायची आणि कंटिन्युटी सोडू नका. काही ह्याच्यामधले जे तुम्हाला यूज करायचे असेल ते पुस्तक तुम्ही वापरा. तुमची वेगळी बुकलेट्स असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.